नमस्कार मित्रांनो, आज आपण बॉडीच्या टिश्यूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या बॉडीमध्ये 4 टाईपचे टिश्यू असतात. 4 टाईप्स ऑफ टिश्यू असतात आपल्या बॉडीमध्ये. ज्याच्यातला पहिला टिश्यू आहे इपिथेलियल, दुसरा आहे कनेक्टिव्ह, तिसरा आहे मस्क्युलर टिश्यू, मसलवाला, चौथा आहे न्यूरल टिश्यू. तर आज आपण इपिथेलियलबद्दल जरा जाणून घेऊयात. इपिथेलियलची माहिती बघूयात आपण. लेट्स डू इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियलबद्दल माहिती सांगतो मी तुम्हाला. इपिथेलियलचा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. इपिथेलियल टिश्यू जे असतो त्याच्याकडे फ्री सरफेस असते. म्हणजे समजा ह्या इपिथेलियलच्या सेल्स आहेत, ह्या ह्या इपिथेलियलच्या सेल्स आहेत, हे न्यूक्लियस. तर हा जो वरचा जो सरफेस आहे हा एकदम फ्री सरफेस असतो, म्हणजे याच्यावर कुठलाही लेअर वगैरे काय नाही. हा जो सरफेस आहे हा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये? एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये, नाही तर मग दुसऱ्या कुठल्या बॉडी फ्लुइडच्या तरी कॉन्टॅक्टमध्ये, म्हणून याला फ्री सरफेस म्हटलं जातं. आणि पुढचा आहे हा जो इपिथेलियल टिश्यू आहे हा आपला तो दुसरं फंक्शन आहे ते लायनिंग आणि कव्हरिंगमध्ये वापरलं जाते. म्हणजे बॉडीला जर कुठं लायनिंग पाहिजे असेल, समजा आपल्या स्किनची जी एक्सटर्नल लायनिंग आहे त्याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यू वापरलं जाते. बॉडीला कव्हर करायचं असेल त्यासाठी पण इपिथेलियल टिश्यू वापरलं जाते. आता ह्या ज्या सेल्स मी दाखवल्या त्या बघू शकतो, ते एकदम तुम्ही चिटकून दाखवल्यात मी, कारण याच्यामध्ये एकदम इंटरसेल्युलर स्पेस नसते, एकदम चिटकून असते, त्या कम्पॅक्टली अरेंज असतात या सेल्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 टाईप येतात. एक असते सिम्पल आणि एक असते कंपाऊंड. सिम्पल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. सिम्पल इपिथेलियम म्हणजे काय की सिंगल लेअर ऑफ सेल्स असते, म्हणजे ही एकच लेअर आहे अशा सेल्सची, तर ती असते सिम्पल इपिथेलियम. आणि जर खूप सारे लेअर्स असले असे याच्यावर सुद्धा सेल्स आहे त्याच्यावर, तर दॅट इज कंपाऊंड इपिथेलियम. याचं काय काम असते? याचं काम फक्त हे असते, प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे याचं, म्हणजे बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी कामाला येते आणि याचे खूप सारे काम आहेत. तर हा जो सिम्पलवाला आहे हा सिम्पल इपिथेलियम जो आहे, या सिम्पल इपिथेलियमचे सुद्धा पुढे सब टाईप पडतात. कुठले पडतात? तर पहिला आहे स्क्वॅमस. दुसरा टाईप आहे क्युबॉइडल. क्युबॉइडल. तिसरा आहे कॉलमनार. आणि चौथा आहे कॉलमनार विथ सिलिया. 4 टाईप लक्षात ठेवा. पहिल्यांदा सिम्पल इपिथेलियम, सिम्पलमध्ये पण स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार आणि कॉलमनार विथ सिलिया असे 4 टाईप पडतात. तर आता आपण बघू पहिला स्क्वॅमसबद्दल बघू जरा आपण, की स्क्वॅमस काय म्हणतात. तर स्क्वॅमस जो आहे तो एकदम तुम्ही घरातली फरशी बघितली आहे ना, फरशीसारखं असते, ते एकदम फ्लॅट असतं, त्याच्या सेल्स एकदम फ्लॅट, म्हणजे एकदम हे असं बघा. त्याची बाउंड्रीसुद्धा इरेग्युलर बाउंड्री असते, म्हणजे कुठल्या रेग्युलर शेपमध्ये तुम्हाला सापडणार नाही. एकदम चिटकून असते, पण त्याला असं काही लिमिट नाही वगैरे काहीच, असं काहीतरी असते ते. दॅट इज याला आपण हे मधले न्यूक्लियस, याला आपण स्क्वॅमस इपिथेलियम असं म्हणतो. तर आपण स्क्वॅमस इपिथेलियमबद्दल बघत होतो. स्क्वॅमस इपिथेलियम हे काय अशा प्रकारचं असते ज्याच्या की इरेग्युलर बाउंड्रीज असतात आणि ते आपल्याला ब्लड वेसलच्या वॉलमध्ये सापडते. म्हणजे ही समजा ब्लड वेसल आहे, तर ही जी समोरचा जी सरफेस आहे, म्हणजे ही जी वॉल आहे ब्लड वेसलची, या ठिकाणी ही वॉल सगळी ह्या असल्या स्क्वॅमस इपिथेलियमपासून बनलेली असते. ही ब्लड वेसलची वॉल झालं, किंवा लंगचे जे एअर सॅक्स आहेत, म्हणजे ॲल्व्हिओलीची जी वॉल आहे म्हणा, ती सगळी ह्या स्क्वॅमस इपिथेलियमपासून बनलेली असते. पुढं दुसरा टाईप आहे तो म्हणजे क्युबॉइडल इपिथेलियम. दुसरा टाईप आपण बघूयात, तो आहे क्युबॉइडल. आता क्युबॉइडल म्हणजे काय, नावातच आहे त्याच्या क्यूब लाईक म्हणजे चौकोनी सेल्स असतात, अशा चौकोनी सेल्स. आणि हे कशा सिम्पलचे टाईप आहेत ना, हे एकच दाखवलं, हे डबल वाटेल तुम्हाला न्यूक्लियस, याच्यातलं एकच न्यूक्लियस आहे. आणि हे स्क्वॅमसच्या टाईप असल्यामुळे चिटकून असतात, फ्लॅटन आणि सिंगल लेअर असतात.
सिंपल जे टाईप आहेत ना हे, म्हणून हे सगळे सिंगल लेअर असतात क्यूबॉइडल. तर हे सिंगल लेअर क्यूब लाईक सेल्स आहेत. आणि या आपल्याला सापडतात जे ग्लँड्स असतात, सिक्रेट कुठलंही मटेरियल सिक्रेट करणारे ग्लँड्स, तर त्या ग्लँड्सच्या डक्टच्या पार्टमध्ये आपल्याला सापडते. समजा ही एक ग्लँड आहे, याची त्या ग्लँडची ही डक्ट आहे, तर ह्या डक्टच्या पार्टमध्ये तुम्हाला हे असं क्यूब लाईक स्ट्रक्चर सापडते, त्याला आपण क्यूबॉइडल एपिथेलियम म्हणतो. आणि पुन्हा जे नेफ्रॉन आहे, समजा ही किडनी आहे, आणि या किडनीचा या ठिकाणी आपल्याला जे नेफ्रॉन सापडते असे, त्या नेफ्रॉनच्या पार्टमध्ये, नेफ्रॉनचा जो कंडक्टिंग पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे क्युबॉइडल प्रकारचे एपिथेलियम सापडते. त्याचं फंक्शन हेच असतं की सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन, हे याचं मेन फंक्शन आहे. सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन म्हणजे जेव्हा कुठली जर गोष्ट सिक्रेट करायची आहे किंवा ॲब्झॉर्ब करायची आहे एखाद्या सरफेसपासून, तर त्या ठिकाणी हा क्युबॉइडल एपिथेलियम असते. मग ही सिक्रेट आणि ॲब्झॉर्ब करायचे काम कुठं पडू शकतं, तर हे ग्लँडच्या डक्टमध्ये, कारण इथून आपल्याला ते ग्लँडचं जे हे आहे एन्झाईम्स ते सिक्रेट करायचे आहेत, म्हणून या ठिकाणी सिक्रेशनचं फंक्शन आहे. म्हणून या ठिकाणी क्युबॉइडल एपिथेलियम प्रेझेंट आहे. आणि नेफ्रॉनमध्ये की बाबा बरंचसं आपलं जे फ्लुइड आहे बॉडीचं ते वापस आपल्याला किडनीमध्ये ॲब्झॉर्ब करायचं असते आपल्या बॉडीमध्ये, म्हणून या किडनीच्या नेफ्रॉनमध्ये कंडक्टिंग पार्टमध्ये आपल्याला क्युबॉइडल एपिथेलियम सापडते. याच्यानंतर तिसरा प्रकार आहे कोलमनार. कोलमनार एपिथेलियमबद्दल बघू. कोलमनारमध्ये काय असते, ह्या पण सिंगल लेअरचे सेल्स असतात, त्याच्यामध्ये पण सिंगल लेअर. आता कॉलम म्हणजे कॉलम टाईप असे एकदम उंच उंच सेल्स असतात, एकदम चिटकून अशा उंच सेल्स असतात. आणि सेल उंच वाढल्यामुळं काय होतं, यांचं जे न्यूक्लियस आहे ते असं एकदम खाली बेसला राहून जातं, न्यूक्लियस खाली बेसला राहते. आणि हे जे वरचा जो फ्री सरफेस आहे सेलचा, वरचा फ्री सरफेसवर कदाचित मायक्रोवेला असू शकतात. मी हे असं काढतोय, तुम्ही ह्याला सिलिया समजू नका, ह्या मायक्रोवेला आहेत. ह्याच्यावर मायक्रोवेला असू शकतात. ह्या मायक्रोवेला पण काय करतात की ते सरफेस एरिया वाढवतात, असं सरफेस एरिया वाढवतात, जे की सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्येच मदतीला येते. कुठल्या यांचे पण तेच काम आहे, सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन. हे की. आणि हे कॉलमनार एपिथेलियम आपल्याला सापडते कुठं, ते आपल्याला सापडते स्टमक लायनिंगमध्ये. स्टमकची लायनिंग आणि इंटेस्टिनल लायनिंग. इथंच का सापडते, इथंच ह्याच्यासाठी सापडते की या सेलच्या फ्री सरफेसवर आहे मायक्रोवेलाय. मायक्रोवेलाय काय करते, जे की सरफेस एरिया वाढवते, इन्क्रीज करते. काय करते, सरफेस एरिया वाढवते. आणि सरफेस एरिया वाढवल्यामुळं सिक्रेशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये ते कामाला येते. आपण जे काय फूड खाल्लं आहे, त्यातले जे काय बरेचसे न्यूट्रिएंट आहेत ते आपल्या बॉडीसाठी कामाचे आहेत, ते आपल्याला ॲब्झॉर्ब करायचे आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर त्यासाठी कामाला येते हे मायक्रोवेलाय, जास्त सरफेस असणं. त्यासाठी या ठिकाणी पोटामध्ये आणि इंटेस्टिनल लायनिंगमध्ये कॉलमनार एपिथेलियम दिलेला आहे. आणि चौथा टाईप जसं मी तुम्हाला म्हणलं, कॉलमनार एपिथेलियम विथ सिलिया. कॉलमनार विथ सिलिया. आता हे कॉलमनार क्युबॉइडल दोन्ही असू शकते इथं, म्हणजे ह्या क्युबॉइडल सेल्स पण असू शकतात, क्युबॉइडल सेल्स ज्याच्यावर की आता हे प्रॉपर हा सिलिया आहे, हा सिलिया, किंवा कॉलमनार पण असू शकतात. हा कॉलमनारवाला, ह्या कॉलमनार सेल्स ज्यांच्यावर की सिलिया आहे. सिलियाचं फंक्शन काय असते, हा सिलिया ज्याच्या कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी काहीतरी असतं ना बॉडीमध्ये, मग ते म्युकस असू शकते किंवा काही पार्टिकल्स असू शकते, बरोबर, फूड पार्टिकल्स म्हणा, ज्याच्या काही कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला हा सिलिया एका डायरेक्शनमध्ये फ्लो करण्यासाठी मदत करतो. युनिडायरेक्शनल फ्लो म्हणजे सगळे सिलिया इकडे जर पास करायचं असेल एका मटेरियल, इकडे जर पास करायचं असेल तर सगळे सिलिया असे या डायरेक्शनला मूव्ह करायला लागतात. म्हणजे सगळं जे काय आपल्याला मूव्ह करायचं प्रोडक्ट ते या साईडला मूव्ह जाईल. मग हे कुठं कुठं सापडलं जातं आपल्याला, हे सापडलं आपल्याला जातं हॉलो ऑर्गन्सच्या इनर लाईनिंगमध्ये, जसं की ट्रकिया म्हणता येईल, किंवा ब्रॉन्क्युल्स म्हणता येईल, किंवा दुसरा आहे फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब जे आहे, ज्याचे की ओहमला एका डायरेक्शनमध्ये आपल्याला फ्लो करायचे, तर त्या ठिकाणी हे सिलिया सापडले जातात. मग त्या ठिकाणी क्युबॉइडल सिलिएटेड एपिथेलियमचा यूज होतो. ट्रकिया ब्रॉन्क्युल्समध्ये ज्या ठिकाणी आपल्याला म्युकस पास करायचा आहे, तर ते एका डायरेक्शन फ्लो करण्यासाठी त्या ठिकाणी कॉलमनार किंवा क्युबॉइडल सिलिएटेड एपिथेलियमचा यूज होतो आहे. याच्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सिलिएटेड पहिल्यांदा नीट वाचायचं आपण, सिलिएटेड कॉलमनार सांगितलं आहे का आपल्याला फक्त कॉलमनार सांगितलं याच्यामध्ये, कारण हे मायक्रोविलाय आणि सिलिया आपल्याला दोन्ही सारख्याच वाटू शकतात गोष्टी. सिक्रेशन ॲब्झॉर्प्शनचं काम लक्षात घ्यायचं.
पुढे आहे की काही सेल्स ह्या एकदम स्पेशलाइज झालेल्या आहेत. काही सेल एकदम स्पेशलाइज झालेल्या आहेत सिक्रेशनसाठी, ज्यांना की आपण ग्लँड्युलर सेल्स असं म्हणतो. ग्लँड्युलर सेल्स ज्या की स्पेशलाइज झाल्यात सिक्रेशनसाठी. क्युबॉइडल. मग जी एकटी सेल जर स्पेशलाइज झाली असली तर त्याला आपण गॉबलेट सेल असं म्हणतो, म्हणजे सिंगल आयसोलेटेड सेल जी की सिक्रेशन करते. जर खूप साऱ्या सेल्स जर झाल्या असतात, जसंपासून की एक मोठी डक्ट बनली आहे, ग्लँड बनली आहे, तर ते जसं की आपण सलायवरी ग्लँड बघू शकतो. आणि मोड ऑफ सिक्रेशनवरून पण ग्लँडचे दोन प्रकार पडतात, जसे की एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड. कुठल्या? एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. म्हणजे ज्याच्याकडं समजा डक्ट आहे, जे ग्लँडकडे डक्ट आहे त्याला आपण एक्झोक्राईन ग्लँड असं म्हणतो, आणि ज्याच्याकडे डक्ट नाही त्याला आपण एंडोक्राईन ग्लँड असं म्हणतो. एंडोक्राईन म्हणजे ज्याच्याकडे डक्ट नाही, मग ती ग्लँड हार्मोन सिक्रेट करतो डायरेक्ट ब्लड फ्लोमध्ये, ती ग्लँड हार्मोन सिक्रेट करते, त्याला आपण एंडोक्राईन ग्लँड असं म्हणतो. आणि एक्झोक्राईनचं सिक्रेशन काय असते? म्युकस म्हणा, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, मिल्क, ऑइल, हे जे सिक्रेशन आहेत हे सगळे एक्झोक्राईनचे सिक्रेशन आहेत. आणि हार्मोन्स जे आहेत ते एंडोक्राईन ग्लँड सिक्रेट करते. आणि दुसरं एक असते ते म्हणजे कंपाऊंड एपिथेलियम. कंपाऊंड एपिथेलियम जे आहे ते मी तुम्हाला म्हणलं खूप सारे लेअर ऑफ सेल्सने बनलेलं असते. खूप सारे लेअर ऑफ सेल्स असतात त्याच्यात, अनलिमिटेड खूप सारे, ज्याचे की एकच फंक्शन असते, जे की सिक्रेशन ॲब्झॉर्प्शनमध्ये जास्त रोल प्ले करत नाही. सिक्रेशन ॲब्झॉर्प्शनचं त्याचं काम नाही आहे. त्याचं मेनली फंक्शन काय? त्याचं मेनली फंक्शन आहे प्रोटेक्शन, जे की आपल्या ऑर्गन्सची प्रोटेक्शन करण्यामध्ये मदत करते. प्रोटेक्टिव्ह लेअर येतं कंपाऊंड इपिथेलियम. तर एवढं सगळं होतं आपला इपिथेलियल टिश्यूबद्दल. एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही एवढं जरी करून गेलात तरी पण तुमचं एकदम मस्त स्टडी होते इपिथेलियलची. एवढं जरी करून गेलात तरी तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात इपिथेलियलच्या टॉपिकमध्ये. तर ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. हा व्हिडिओ इथंच थांबवतो मी. थँक्यू.